ओम साईराम. काय करता मॅडम तुम्ही? मी ना HR आहे. हा काय, एक मिनिट. हा हॅलो, ते प्रजासत्ताक दिनानिमित्त आहे ना रांगोळी काढायला एक इच्छुक उमेदवार सापडलाय. अहो काही काय, मी HR आहे कंपनीत. मी काय रांगोळी नाही काढत, आम्ही लोकांना हायर करतो, म्हणजे कंपनीत घेतो. असं पण असतं का? मग मॅडम एक काम करता का, तुम्हाला मी एक कॉन्ट्रॅक्ट देतो. आमच्या भाऊंची जी पार्टी आहे ना, त्यांचे 35 आमदार गायब झालेले, तुम्ही हायर करता का? पण पार्टीशी एकदम लॉयल पाहिजे. अहो काही पण काय बोलताय. बाकी मला सांगा तुमची हॉबी काय आहे? मी ना ऑफिस मध्ये मटार सोलते, कोथिंबीर पण निवडते आणि थंडीमध्ये तर मी स्वेटर पण शिवला होता. अरे वा. बाकी तुमचं प्रेम प्रकरण वगैरे काय होतं का? ह्या विषयावर ना आय विल गेट बॅक टू यू लेटर. बाकी तुम्ही सांगा, पुढच्या 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे बघताय? आता बघा, बरोबर 5 वर्षांनी निवडणूक होणार. मग आमचे भाऊ निवडून आले ना की त्यांच्याकडनं टेंडर घेणार आणि त्या टेंडर मधनं जे पैसे मिळतील ना, त्याच पैशातून आम्ही प्रभात रोडला फ्लॅट घेणार. मग तिथल्याच कुठल्या तरी जवळपास एरियामध्ये आम्ही असणार. काही ह्या तुमचं. अरे बापरे मॅडम, तुम्ही हसताना लय गोड दिसता हो. एक कविता सुचली, बोलू का? इर्षाद. प्रेमाचा इंटरव्ह्यू पास करून आलोय तुमच्या आयुष्यात. ओव्हर टाइम एफर्ट्स घेऊन प्रमोशन होईल भविष्यात. टार्गेटची डेडलाईन ऐकून झोप राहीना ध्यानात. मिळेल का मला अप्रेझल तुमच्या मनात? आईला झापूक झुपूक झालं वाटतं. अहो मॅडम, अपडेट काय ते तर सांगा. कविता तर खूप छान होती. मला ती PDF फॉर्म मध्ये मेल करा. आय विल गिव्ह यू कन्फर्मेशन. झालं